बौद्धन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता सध्या आपण कायमच या दावणीला कायम आपण येतोय जातोय, पण योगायोगानं आज आलोय. जरा उशीर झाला आहे तरी दादांना म्हटलं आपण एक माहिती घेऊ त्या बैलाची. त्यांच्या दावणीला एक लय दिवस झाला हा बैल आहे, त्या बैलाचा इतिहास आपण थोडासा जाणून घेऊ. तर दादा आहेत आपल्याशी, बोलू. एक येतो बरं, युवराज दादा आहेत. तर नमस्कार दादा, आपले परिचय करून द्या. नमस्ते, माझं नाव युवराज शिवाजी शिर्के, 97 84 55 11. आपला पत्ते सांगा आणि मोबाईल नंबर. मुक्काम पोस्ट मसवे, तालुका जावली, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 97 67 84 55 11. तर ह्यांच्याकडे बरीच अशी बैल आहेत मित्रांनो. 1 2 3 4 5 बैल आहेत, बाकी गुरं इतर आहेत. पण ह्या बैलाची खास आपण मुलाखत घ्यायला आलो की आता त्याचं वय झालंय, पण त्यांना तरीही दावणीला ठेवला आहे आणि त्याची आज आपण माहिती जाणून घेऊ. बस झालं सर. तर आता साधारण हा बैल त्याचं वय काय आहे साधारण? आता त्याला 24 वर्ष चालू आहे. होय, 24 वर्ष. 22 मेला त्याला 25वं वर्ष लागलं. बरं, आता हा आणला कुठनं? आम्ही हा आणला होता पाचवड मधून घेतला होता. आपले पायीचे व्यापारी सोन्या अप्पू म्हणून आहेत. बर, त्यांनी वडगाव मधून रावसाहेब अण्णा यांच्यापासून खरेदी केला होता आणि त्यांच्याकडून सोन्या अप्पूकडे आला आणि त्यांच्यापासून आम्ही आणला होता. बरं. आता त्यावेळेला हा सायदाती खोंड होता. खोंड होता होय? खोंड होता. बर. मग आणल्यानंतर आता किती वर्ष झालं तुमच्याकडे? आमच्याकडे आता आणलेलं 20 वर्ष झालं. 20. आणि साधारण सायदाती होता म्हणजे साधारण 3 वर्ष. हो, 23-24 वर्ष त्याला 24 चालू. वर्ष चालू आहे. का बरं इतके दिवस बैल ठेवलाय? बैल हा आणल्यापासून आम्हाला म्हणजे आम्ही बैल आमचं जरा अडचणीत होतो आणि त्यावेळेला बैल घ्यायचा होता. बर. आमचे एक पाहुणे आहेत गावात, बर अंकुश शिर्के. बर त्यांनी मला हा बैल सुचवला. बर म्हणले पोरा, काळ हटवायचा असेल तर आजच्या घडीला तू 60-70 हजाराचा बैल घेऊ शकत नाहीस मित्रा, हा बैल घे, बर. मी सांगतोय म्हणून. तो बैल आणला. बैल आणल्यापासून आमच्या परिस्थितीत बऱ्यापैकी सुधारणा झाली. बर. आज अखेर हा बैल आम्ही विकू शकत नाही. त्याच्या मागचं कारणच आहे हा. की हा बैलामुळे आमची दावण भरली. आमच्या घरात पण बाकी सगळ्या व्यवस्थित अडचणी बैलाने साथ दिली बऱ्यापैकी आम्हाला. बरं, असं आता त्याला गिरायक लागला असेल की? बरं. गिरायक आम्हाला मागितला होता बर. बैल, 1 लाख रुपयाला मागितला होता. हा. 2012 साल. होय. आम्ही काही दिला नाही. असं प्रत्येक वेळेस झालं असेल की हा बैल झालं होतं. आणि मागत तो आमच्या मसवे गावात यात्रा असते नव्याच्या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी. बरं. दुर्वीचा अतिशय चांगल्या उत्तम रीतीने काम करतो. त्यामुळं तर त्याने आमची बऱ्यापैकी हाऊस केली. आमच्या अपेक्षेपेक्षा त्याने जास्त काम केलंय. बरं, आता तुम्ही बैलाचं शेती करताय किंवा बैल घेता देता, तर अशी बरीच बैल होऊन गेली असतील. त्यात हा बैल तुमच्या अस्मरणात राहणारा आणि अजून बी त्याची सेवा तुम्ही करताय. हो. तर काय सांगाल आता ह्या बैलाचं आता वय झालंय की बाबा लय दिवस राहिलाय बैल, हो. आता ह्याच्यानंतर एखादा बैल दावणीला होऊन जाणार का? आता तसं काय भविष्यातलं सांगता येत नाही, पण ह्याच्या पाठीमागे एक घरचा बैल आमच्याकडे संजय म्हणून होता, बर पण खूप मोठा होता. त्यावेळेला कवटेवाल्यांनी मागितला होता 51,000 रुपयाला. बर 2000 साली मागितला होता. आमच्या घरच्यांचा विरोध होता की बैल द्यायचाच नाही आपल्याला. बैल जर द्यायचा असेल तर पुन्हा बैलच घ्यायचा नाही. त्यामुळं तोही बैल आम्ही शेवटपर्यंत सांभाळला होता. तो घरच्याच गाईचा खोंड होता. आता आपल्याकडं ह्याच्या मागे एक बैल होऊन गेला. हो. अशी तुमच्या दावणीला बरीच येत जात असतील हो, बैलं. हो, हो. एखाद्या बैलानं असं आपल्याला व्यवहारात किंवा ह्याच्यात गांडावलेलं की बाबा ते व्यवहारात आपल्याला फार तोटा झाला? नाही, असं झालंच नाही आज अखेर. हा बैल आणल्यापासून तर नाही. ह्याच्या अगोदर अडचणी खूप आल्या. ह्या बैल आणल्यापासून आम्हाला एक कसलीच अडचण आली नाही. आर्थिक आली नाही आणि कोणत्याच प्रकारची अडचण आली नाही ह्या बैलापासून. म्हणजे एखाद्या मुख्य जनावरात हो, माणसा हो, लक्ष्मी त्याच्या पायात असते, हो, त्यातला हा प्रकार आहे. हो. आणि तुमचा बी लय जीव आहे, त्याला खाया कमी टाकले असं कधी झालं नाही? नाही. किंवा ते जाता त्याला दात नसतील एखाद्या नाही, वेळेस किंवा दात खाता नाही येत नाही. त्याला, दाडा नाही, ते कुट्टी वगैरे रतीब थोडासा चारावा लागतो. होय. पण बैल आजही त्यानं, आजही शेवटची दुर्वी आमची, म्हणजे आता पुढल्या वर्षी चालल न चालल हे सांगू शकत नाही, पण आजही त्यानं आमची दुर्वी काढली. आजही गाड्यात आता
4 एवढं तारखेला. समाधान त्या बैलाकडे बघितल्यानंतर. हो हो म्हणजे काय सांगाल की बाबा प्रत्येकानं बैल बैल प्रत्येकानं तर सांभाळला पाहिजे, पण असा बैल सांभाळला पाहिजे की शेवटच्या क्षणापर्यंत बैल सांभाळला पाहिजे. बैलाचं जर अर्धवट वय झालं किंवा तो कामाला जरा कमी आला की बैल विकून तो कुठेतरी दुसऱ्याच्या दावणीला न जाता शेवटपर्यंत आपल्याला सांभाळता आला पाहिजे, तर त्याला बैल सांभाळणं किंवा बैलावरचं खरं प्रेम म्हणता येईल. आता आजकालची पिढी काय करते, 2 वर्ष 4 वर्ष बैल सांभाळती आणि पैसे झालं, चांगला बैल असला देऊन टाकायचा किंवा वय झालं म्हणून विकून टाकायचा, पुढं सांभाळणं होणार नाही. मग हा प्रकार जास्त होतं चाललाय. आणि काय होते की बाबा त्याचा हालापेष्टा हालापेक्षा आपण जर माणूस असला तर त्याच्यासाठी खर्च करतो, जनावरांसाठी काय करू शकत नाही. ती पण आहे. आता तालुक्यात बरीच बैल आहेत, वैभव दादा असतील, बावधनचा हिरा असेल, मधु मधुअप्पांपाशी आता हिरा म्हणून बैल आहे. अशी गावात बरीच बैल आहेत की ती स्मरणात त्यांच्या दावणीलाच हे होणार आहेत की त्यांची सेवा अजून चांगल्या पद्धतीने चाललेली. तर आता हा बी बैल तुमच्याकडे चांगला तुम्ही जपलाय, त्याची सेवा करताय, तर युवा पिढीला हा संदेश चांगला आहे. आता तुमचं रोटेशन कसं असतं बाबा, आता ही बैल बरीच तुम्ही मी बघतोय आता प्रत्येक वेळेस येईल तेव्हा 7-8 बैल नवीन बैल असतो, 2 बैल तरी नवीन. तर कसं काय हे एवढं नियोजन कसं काय करता? नियोजन काय नाही, नाही, वडिलांचं मार्गदर्शन सातत्याने आणि पहिल्यापासून आमच्या कुटुंबाला खिलारचा नाद आहे आणि सर्वजण आम्ही करतच असतो त्यांचं संग. बरं, आता तुम्ही वडील किंवा तुम्ही नियोजन कसं करता? नियोजन सकाळी काय उठल्यानंतर बैल बाहेर घेणे, त्यांना कुट्टी घालणे, त्यांना रतीब देणे, नंतर 9-9:30ला पाणी पाजले, परत सावलीला बांधणे, संध्याकाळी परत वैरण टाकणे, पाणी पाजणे, संध्याकाळी रतीब देणे, आणि नित्यनेमाचा क्रम चालूच असतोय आमचा. बरं, त्याबद्दल नसतोय. शेतीतली कामं करता तुम्ही? हो. मग ह्याचं नियोजन कसं होतं की बाबा आता भिजवायचं एखाद्या शेतीतली कामं बी आहेत? शेतीतलं काम असेल तर वडील करतात किंवा मी करतो, आई आमची पाणी पाजते बैलांना, असं काही नाही. बंधू असते, बंधू करतात, कोणी पण आमचं म्हणजे काय जरी कोण नसेल तर त्याच्या गैरहजेरीत काम हे चालूच असते आमचं. बरं, आता ह्याच्या अगोदर आपल्या गावात बैल बरीच होती, तर ट्रॅक्टरचं आधुनिकीकरण झाल्यामुळे ट्रॅक्टर वगैरे आली, यंत्रणा आली, माणसाला 5 मिनिटात पेरून होते, पण पिकांना आता बरीच बैल कमी होऊन गेली. तर आता तुमचं काय म्हणणं आहे की ट्रॅक्टरवर शेती केली पाहिजे का बैलावर? काय तशी बैलावर शेती केली पाहिजे, पण आता माणसांना वेळ पुरेसा नाही, त्यांना सांभाळण्याची हे नाही, वेळ मिळत नाही. त्यामुळे आता प्रत्येक जण आपल्या वेळेनुसार ट्रॅक्टरवर शेती करतोय, पण ट्रॅक्टरवरची शेती, ज्वारीची पेरणी तर पूर्ण धोक्यात जाते ट्रॅक्टरवरची. पहिली पेरणी व्यवस्थित होती, ज्वारीची पेरणी उगवत नाही, परत भिजवावं लागते, लोकांना पेरावं लागते. पण आता बैलांची पण संख्या कमी झाल्यामुळं लोक ट्रॅक्टरवरकडे वळलेले. पण आता तेल डिझेल ही महाग व्हायला लागले, आता पुन्हा एकदा बैलाकडे यावं लागणार आहे असं वाटायला लागले. का तर शेतीतलं उत्पन्न वाढलं नाही, फक्त खर्च वाढलाय पिकवायला. कोरोना काळात जशी वेळ आली की मुंबईकरांना हतबल झाले आणि त्यांना गावाकडेच यावे लागले, तशी एक वेळ अशी पण येऊ शकते की मी इंधन जर वाढलं तर पुन्हा बैलाकडे यावं लागेल, आणि त्यावेळेला बैल दिसणार नाही. म्हणजे बैल थोडक्या मोजक्याच लोकांकडे असेल आणि काही वेळेला चित्रात पण बैल बघावं लागेल अजून येणाऱ्या पिढीला, असं पण होऊ शकते. बैलाचं जर संगोपन आता नाही केलं तर येणाऱ्या पिढीला काही वेळेला चित्रात सुद्धा बैल बघावं लागेल. आणि तुम्ही हे जे तुम्ही सांगितलं आम्हाला की एखादा बैल तरी आपल्या दावणीला असणं गरजेचं घडली पाहिजे, अशा बैलाची सेवा घडली पाहिजे की आणायचा तात्पुरता किंवा 2-4 वर्ष सांभाळायचा आणि ऐकायचा. 2 बैल नाही दावणी सांभाळला ती, पण एखादा तरी गुन्ही बैल किंवा त्यानं आपल्या आयुष्यात भरभराटी दिली किंवा त्याच्या पायात लक्ष्मी असा बैल एखादा आपल्या दावणीला होऊन जाणं की आपल्या ज्यावेळेस म्हातारपणीला आपलं बी त्यावेळेस त्या बैलाकडे आपलं दिवस येऊन आहे, तसंच त्याच्या आशीर्वादानं आपला प्रपंच फुलावा किंवा आपल्याला प्रगती व्हावी, आपलं जीवन चांगल्या पद्धतीनं जगावं हे दृष्टिकोन ठेवला पाहिजे माणसानं की एक बैल आपल्या दावणीला झाला पाहिजे. आणि आता तुम्ही बरीच व्यापार करताय की थोडक्यात घेवदेव करताय की असा एखादा बैल तुमच्या दावणीचा की खुशी वाटला नाही लई याला की अशी एखादी चूक झालेली तुम्हाला असं वाटतं की? नाही, हाच बैल आम्ही 1-2 वेळा विकला होता, पण तो विकून परत आम्ही परत माघार घेतला. म्हणजे कासरं बदलायच्या वेळेला आम्ही परत बदलला आहे, निर्णय बदलला. आम्ही म्हणलं द्यायचाच नाही आम्हाला. हो, बैल तालुक्यात असतात, जिल्ह्यात असतात, लय भारी भारी येतात. तर तुम्हाला आवडणारा एखादा तालुक्यातला जिल्ह्यातला बैल सांगा एखादा की बाबा ते बैल लय भारी, मला बघितले समाधान वाटतं, कुणाच्या बी दावणीला असू दे.
आत्ता तशी बैल बघण्यात खूप आहे ते आणि बरंच आता आमचे मित्रमंडळी अगदी दत्तात्रय कदम भाऊजांचे असतील, कालिदास नाना असेल, त्यांच्याकडे पण एक सोन्या म्हणून बैल होता बघा बर. 4-5 वर्षापूर्वी. मधुअप्पांचा हिरा असेल, पोपटगिरींचा हिरा एक आता तो हे झाला. आता मधुअप्पांचा हिरा एक नंबरला आहे बघा. म्हणजे आता तो थकलाय. थकलाय बैल. हा तो एक. अशी 4-5 बैल कायम आठवणीतली आहेत बैल. बावधन खिलारला माहिती दिल्याबद्दल दादा तुमचे आभार, धन्यवाद. असं सहकार्य राहू द्या. तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही आम्हाला आपल्या चॅनलला हे करून आम्हाला लोकांपर्यंत आमची माहिती सांगितल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार मानतो. चालतंय, धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, आता सध्या आपण मसवामध्ये एक बैल घेऊन आलो. एक नवीन खरेदी, युवराज शिर्के यांची ही जातीवंत नामांकित खरेदी.